नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं असलं तरी अद्यापही काही शेतकऱ्यांच्या बरेचसे प्रश्न त्यांचे अद्यापही पेंडिंगमध्ये आहेत. म्हणजेच काही शेतकऱ्यांचा पीक विमा यील्ड बेसमध्ये 0 दाखवत आहे. असे शेतकरी म्हणत आहेत की बाबा आम्हाला पीक विमा भेटणार का? त्याचबरोबर काही जण म्हणत आहेत अप्रूव्हल दाखवत आहे. यामध्ये काय प्रकारचा म्हणजे काय झाले की पीक विमा भेटणार आहे की लेट होणार आहे याबाबत संदर्भात एक व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर काही शेतकरी म्हणत होते की पीक विमा नेमका भेटतोय कुठला ह्याच्या संदर्भात आम्हाला एक सविस्तरपणे व्हिडिओ आणून द्या. तर त्याच संबंधी एक सविस्तरपणे अपडेट व्हिडिओमध्ये असणार आहे. कृपया व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आता काही जणांना शेतकरी म्हणत आहेत की बाबा पीक विम्याची रक्कम ही काही भागामध्ये आमच्या वाटप झालेली आहे, पण काही भागाला अद्यापही मिळालेलं नाही आहे. यामध्ये प्रामुख्याने नांदेडचे देखील शेतकरी बरेचसे आहेत. नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना, नायगावमधल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यात. पण नायगाव व बाकी इतर जिल्ह्यामध्ये, बाकी तालुक्यांमध्ये देखील पीक विम्याचं वाटप अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेलं नाही आहे. यामध्ये काय कारण आहे? त्याचबरोबर काही जण म्हणतात की परभणीचा देखील पीक विमा अद्याप पेंडिंग राहिलेला आहे. याबाबत काही अपडेट आहे का? त्यावर एक व्हिडिओ बनवूया. तर चला, हेच अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते म्हणजे सबस्क्राईब बटन, त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व शेतकऱ्यांच्या संदर्भात नवीन जे काही JR येतात त्याच्या संबंधित सर्वात फास्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरून आपल्याला मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, आता बेसिकली पाहायला गेलं तर आपण नांदेडबरोबर बाकीचे जिल्हे देखील कव्हर करणार आहोत. पण नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात कमेंट होत्या, म्हणून आधी ते अपडेट जाणून घेऊ. लागलीच आपण बाकी जिल्ह्यांची देखील अपडेट जाणून घेऊ. तर बघा, आता बेसिकली पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकासाठी पीक विमा जेवढा शेतकऱ्यांनी भरला होता, या भरलेल्या शेतकऱ्यांनी 9,55,562 शेतकरी जे आहेत त्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत 258 कोटी 82 लाख रुपयांचा पीक विमा अखेर वाटप सुरू झालेला आहे. पण ह्या वाटपामध्ये खंड देखील पडला होता. म्हणजे पीक विम्याचं वाटप करताना ब्रेक दिला होता. त्यानंतर काही शासकीय सुट्ट्या देखील आल्या, शनिवार रविवारच्या सुट्ट्या वगळून. त्या सुट्ट्यांमुळे पीक विमा काही कारणास्तव बंद करण्यात आला. तो पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर बघा, त्यामध्ये 258 कोटी 82 लाख रुपयाचा पीक विमा अखेर सुरू झालेला आहे. आता ह्यानंतर बघा, आता जो पीक विमा सुरू झाला आहे यानंतर लागलीच आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आता क्लेम केले होते त्यांच्या स्थानिक आपत्तीच्या घटकाअंतर्गत पीक विमा आता परत देखील मिळणार आहे. त्या पीक विम्याची रक्कम अद्याप आता म्हणजे किती भेटेल याच्या संदर्भात तेवढी काही अपडेट नाही आहे. त्याचबरोबर का आता नांदेड जिल्ह्यातले आता बाकी जेवढे तालुके आहेत, आता सर्व तालुक्यातले आता म्हणजे एकच तालुका नाही, नायगावला पीक विमा बऱ्याचशा ठिकाणी भेटला आहे, बऱ्याचशा ठिकाणी भेटला नाही. त्याचबरोबर आता पीक विम्याचं वाटप पुन्हा सुरू झालं आहे, म्हणजे थांबवलं होतं ते देखील पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामध्ये सर्व आता जेवढे नांदेड जिल्ह्यातील तालुके आहेत त्यामध्ये 93 महसूल मंडळात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पीक विमा भेटायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या अंतर्गत जेवढ्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटून जाईल. त्याचबरोबर बघा, नांदेड झाले की आता परभणीचा बघा. आता परभणीचा पीक विमा पेंडिंगमध्ये अजूनही आहे. म्हणजे थोड्याच शेतकऱ्यांना भेटला, त्यानंतर जो खंड पडला तो खंड नंतर भरून काढला नाही. म्हणजे त्यानंतर पीक विम्याचं वाटप गव्हर्नमेंटने सुरूच केलं नाही. ह्याचं कारण काय? कारण गव्हर्नमेंटने, मी तुम्हाला या अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितले की 44,252 फॉर्म गव्हर्नमेंटने रद्द केलेले आहेत, म्हणून पीक विमा त्यांना भेटलेला नाही आहे. कधी भेटेल ह्याच्या संदर्भात आताही सध्या काही अपडेट नाही आहे. अपडेट आली की लागलीच तुम्हाला कळवण्यात येईल. त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे. त्याचबरोबर पण आता पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे अकोला, अमरावती ह्या 2 जिल्ह्यांना पीक विमा व जळगाव यांना पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं नाही आहे. त्याचबरोबर धाराशिवचा जो पीक विमा होता त्यामध्ये शेतकऱ्यांना 20 ते 30% शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालं, पण नंतर वाटप झालं नाही. ते देखील वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला कधी देखील पीक विमा जमा झालेला मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. कृपया मोबाईलला रिचार्ज नसेल, रिचार्ज देखील करून ठेवा. म्हणजे तुम्हाला अपडेट, कारण रिचार्ज नसल्यावर मेसेज येत नाही, ती लागलीच अपडेट तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर ह्या 2 ते 4 जिल्ह्यासंदर्भात ही छोटीशी अपडेट होती. आता ह्यानंतर कुठल्या गावांना पीक विमा वगैरे काय भेटणार आहे ती जसजशी अपडेट येईल तसतशी तुम्हाला गावानुसार, आता त्या 93 महसूल मंडळाला सांगितले यामध्ये कुठले गाव व कुठल्या गावांना पीक विमा भेटणार ते या व्हिडिओमध्ये कृपया सांगता येणार नाही. त्याचा सविस्तर देखील व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर त्याचबरोबर आता काही जणांना ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल दाखवत आहे, कुणाला 0 दाखवत आहे, याच्या संदर्भात मी एक सविस्तर मोठा व्हिडिओ घेऊन येईल. ती अपडेट या व्हिडिओमध्ये कृपया नसणार आहे. तर चला, ही होती या 2 ते 3 जिल्ह्याची महत्त्वाची अपडेट. यानंतर जी काय अपडेट येईल ती तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. तर कृपया व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.